या केस मध्ये म्हणजे पहिले साक्षीदार आहेत कोल्हापूरचे फौजदार धांडे पाटील. फौजदार धांडे पाटील हाजीर हो. देवा शपथ खरं बोलेल, खोटंच बोलणार नाही. अरे आयुष्यात आपण कधी खोटं बोललोच नाही. आता नव्यानं काय देत नाही का? बर धांडे पाटील मला सांगा तुम्ही आरोपीला ओळखता का? यांना कोण ओळखत नाही? या वकिली बाईले उस्ताद आहे. यांनी सर पालघरच्या केस मध्ये तुमच्यावर बाजू उलटवली आणि भुईजला पण ह्याच होत्या ना, ऍडव्होकेट बाई कावेरी आंबेगाव. अहो आपण कोल्हापूरच्या देवस्थानच्या केस बद्दल बोलतो ना, त्याबद्दल बोला ना. त्याबद्दल काय, ह्याच आहेत त्या, 100% ह्याच आहेत. दॅट्स ऑल युअर ऑनर. मिस कावेरी, युअर ऑनर, मला साक्षीदाराची उलट तपासणी करायची. जबाबदार पोलीस अधिकारी आहेत, त्यांना प्रश्न विचारायलाच पाहिजे. ओके, प्रोसीड. थँक्यू मॅम. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही अशी शपथ घेतली तुम्ही आता? आता तसा नियमच आहे मॅडम, म्हणून घेतली. बरं, मग आता शपथ सुटली म्हणा. म्हणजे नाही, असं कोड्यात बोलू नका. आपण लई स्ट्रेट माणूस आहे बरं का. अहो, तुम्हाला जे खरं वाटतंय ते बोलता यावं म्हणून म्हटलं शपथ सुटली म्हणा. ते काही कळलं नाही बुवा. नाही, कसं शपथ घेतल्यामुळे तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे ना. तुमच्या वकील साहेबांनी तुम्हाला जसं पढवून आणलं तसं बोलता येणार नाही. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. काय बोलताय ह्या? काय बोलताय? ऑब्जेक्शन अपेंड. तर धांडे पाटील बोला. तुम्ही मगाशी म्हणालात की गंगा करंदीकर हिला तुम्ही पाहिलेलं नाही, पण आता इथे कोणीतरी कोर्टात माझ्या नावाने गंगा म्हणून किंचाळल्यावर तुमचा विश्वास बसला की मीच ती गंगा आहे म्हणून, आणि कोर्टानेही ते मान्य करावं अशा गैरसमजात आहात तुम्ही. कोर्ट काय मान्य करत, काय मान्य नाही करत, त्याचं तुमचा काय अधिकार नाही का? तेही आहेच. हरकत नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारते. मला सांगा, अमिताभ बच्चन साहेबांना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय का? बच्चन साहेबांना आणि प्रत्यक्ष कसं शक्य आहे? अहो ते मुंबईत, आम्ही कोल्हापुरात. आता ते अशोक सराफांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाहिलंय बरं का. क्या बात आहे. मग काय, आणि धर्मेंद्रना? याचं पुढं तेच राहत. मग समजा इथे मी जोर जोरात किंचाळून म्हटलं की हे तुमचे एरंडे साहेब नाहीच आहेत, हे तर अमिताभ बच्चन आहेत, तर मग कोर्टाने ते खरं समजायचं का? हे आपले एरंडे साहेबच आहेत. हे तर बच्चन साहेब असते. असं केलं असतं केवढी मजा. एक्झॅक्टली धांडे पाटील, कोणी कितीही किंचाळलं तरी हे अमिताभ बच्चन नाहीयेत, हे एरंडे साहेबच आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या स्मृती बेबी कितीही किंचाळल्या तरी मी तिची गंगा आंटी नाहीये, मी कावेरी आंबेगावकरच आहे. तसं बघायला गेलं तर तुमचं बरोबर आहे. थांबा माय लॉर्ड, माझी उलट तपासणी अजून संपलेली नाहीये. कोर्टाला मला काही महत्वाचे कागदपत्र सादर करायचे. एरंडे साहेब, त्याची एक प्रत खास तुमच्यासाठी पण आहे, प्लीज नजरेखालून घाल. राधानगरी धरणालगतची 20 एकर सुपीक जमीन तुमच्या भावाच्या नावावर. युअर ऑनर, सातबाराची प्रत बघा. एरंडे साहेब, आपण पण बघा. आता ही खरं तर तुमचीच जमीन आहे असं मी नाही, बाहेर लोक किंचाळतात. एकरी 15 लाख म्हटलं तरी 3 कोटी एवढी किंमत होते या जमिनीची. आता ही 3 कोटीची प्रॉपर्टी तुमच्या भावाच्या नावावर आहे, पण बाहेर लोक किंचाळतायत की ती तुमचीच आहे, तर ती तुमचीच आहे असं मानायचं का? मी आणि मानायला हरकत नाही धांडे पाटील, पण तुमचा पगार किती, त्याची प्रॉपर्टी किती, त्याची किंमत किती, आणि तुमचा सोडा तुमचा भाऊ बीएमसी क्लार्क आहे ना, त्याचा पगार कितीचा असेल साधारण? 50. मग 3 कोटीची प्रॉपर्टी कॅल्क्युलेशन होत नाहीये. समजा हे सगळं प्रकरण शोधून काढून आयपीसी सेक्शन 169 लावून 2 वर्षांसाठी या 2 भावांना तुरुंगात पाठवू शकतो का एरंडे साहेब? येस, ऑफकोर्स पाठवू शकतो. सॉरी नका म्हणू, पाठवू शकतो, कारण पब्लिक सर्वंट अनलॉफुली बाइंग फॉर बिडिंग फॉर प्रॉपर्टी इज कॉग्निजिबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्स. धांडे पाटील, कळताय का, शिरताय का डोक्यात तुमच्या? हे काय नवीन तुमचं? घरची गारणी काय ठोकरून काढताय तुम्ही? हो एरंडे वकील, बोला ना. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ऑब्जेक्शन. आमच्या साक्षीदाराला धमकावण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ऑब्जेक्शन अपेंड. मिस कावेरी, तुमच्या उलट तपासणीचा या केसशी काय संबंध आहे? संबंध आहे. ही नैतिकता नसलेली माणसं एकत्र येऊन माझ्यावर जर उभाण रचत असतील ना, तर यांच्या नैतिकतेची ढेकळं मला न्यायालयाच्या विश्वासाने जमिनीत उकरून काढावीच लागतील. माय लॉर्ड,
त्या गंगा करंदीकरचे फोटो प्रसिद्ध करून ठेवले त्यांनी. आणि मी त्या बाईसारखी दिसते म्हणून माझ्या नावाने वॉरंट काढलं, अटक केलं, या लोकांसमोर माझी उलट तपासणी घेतली. बाहेर लोक माझ्या नावाने शिवीगाळ करतात, आरडाओरड करतात. कोल्हापुरात साधं रस्त्यावर फिरणं सुद्धा कठीण झालंय. इथे कोर्टात यायचं तरी प्रॉब्लेम होतोय. आता खरं खरं सांगा थंडी पाटील, त्या देवस्थळींच्या घरातल्या चोरीबद्दल तुमच्या डोळ्यात देखत जे काही घडलं ना ते खरं खरं सांगा. सांगा. ओरडता काय? म्हटलं माझ्यावर चाललंय का तुमच्यावर? बरं, माझ्याच वडिलोपार्जित जमिनीची तुम्ही इथं अप्रूव काढताय. हो हो, हेरंडे वकील बोला ना. काय नाही नाही नाही, सत्याच्या बाजूने ते कसं काय बोलतील? शक्यच नाही. पण तुमची वर्दी तुम्हाला टिकवायची असेल ना धांडे पाटील, तर खरं काय ते तुम्हालाच बोलावं. मला सांगा, गंगा करंदीकर हिला तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय का? चित्रपट प्रत्यक्ष पाहिलंय का? नाही, मगाशी म्हटलं ना त्या भेटल्या नाही. मग मगाशी पाहिलंय असं का म्हणाल? तुम्ही आलात तेव्हाच पाहिलं. म्हणजे तुम्ही मला पाहिलंय, तुम्ही गंगा करंदीकरला पाहिलेलंच नाहीये. नाही पाहिलं. हा, मोठ्याने बोला. नाही पाहिलं. मग धांडे पाटील, इथे कोर्टात सगळ्यांसमोर ठामपणे तुम्ही कसं काय सांगू शकता की मीच ती गंगा करंदीकर आहे म्हणून? नाही ना सांगू शकत. कसं सांगू शकतो? That's all, Your Honor. No more questions. हो, धंडे पाटील काय चाललंय? मला वेगळंच सांगता, इथे कोर्टात वेगळंच बोलताय तुम्ही. तर काय करू मग? काय गॅम्बिस वकील नाही होती? 169 कलम लावला असते तिने माझ्यावर डायरेक्ट. हा सगळं देवस्थळी कुठून माझ्या नशिबात आला, हे सगळा विस्फोट झालाय. येतो. हो हो, थांबा, हो, कुठे चालला? Okay. Thank you.